रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज जो फ्लॅट मी दाखवतोय तो खूप सुंदर आणि खूप मोठा आणि ज्या लोकांना निसर्गरम्य वातावरणामध्येच आनंद घ्यायचा आहे आणि असं सुंदर घर हवं आहे, प्रशस्त घर हवं आहे, त्याच पद्धतीचा खरं तर हा खूप सुंदर आणि असा चांगला फ्लॅट आहे। हा जो फ्लॅट आहे वाघबीळ लोकेशनला प्रेस्टिज रेसिडेन्सी नावाचं जे कॉम्प्लेक्स आहे, बिल्डिंगचा जर विचार आपण केला तर ग्राउंड प्लस जवळजवळ 25-26 माळ्याची बिल्डिंग आहे आणि आपण हायर फ्लोअरलाच एक फ्लॅट काढतोय, ज्याचा कार्पेटचा आपण जर विचार केला तर साधारणतः 860 कार्पेटचा 2 BHK फ्लॅट असेल। आणि विशेष म्हणजे हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट पूर्ण तुमचं हॉल म्हणा, किचन म्हणा, बेडरूम म्हणा, सगळीकडनं तुम्हाला डोंगर आणि डोंगरच दिसणार आहे। असा सुंदर आणि चांगला फ्लॅट आहे। 6800 याचं खरं तर मेंटेनन्स असणार आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टींची इत्तंभूत सुविधा आहे। भविष्यात येणाऱ्या मेट्रो स्टेशनपासून अगदी जवळ आणि चांगलं जवळ असणार आहे। ज्या लोकांना निसर्गरम्य वातावरणात पक्ष्यांचे आवाज ऐकायचे आहेत, मला असं वाटते त्यांच्यासाठी हे घर खूप सुंदर आणि चांगलं असू शकतं। आणि विशेष म्हणजे आपण जर हे घर बघितलं तर ह्या घरामध्ये ज्यावेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर बाहेर जाताना हे प्रॉपरली ईस्ट आहे आणि आतमध्ये येताना वेस्ट आहे, त्याच्यामुळे ईस्ट आणि वेस्ट असणारं हे घर असेल। आणि ज्यावेळेला आपण ह्या घराच्या एकदम बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता इकडे पलीकडे एक लिफ्ट, इथे एक लिफ्ट आणि इथे कसे 3 लिफ्ट तुम्हाला 4 फ्लॅटसाठी असतील। आणि नंतर जर ह्या मालकांनी जर बघितलं तुम्ही तर हे मालकांनी पण इथे याला सेफ्टी डोअर वगैरे सगळं बनवून घेतलेला आहे। अधिक ह्या साईडला स्टेअरकेस आहे, पण ही जागा सध्या वापरण्यात ह्यांना मिळते। आणि ज्यावेळेला आपण ह्या घरामध्ये एंट्री करणार आहोत तुम्ही बघू शकता याची हाईट जरी बघितली तर खूप मोठी आणि चांगली आहे। आणि फ्लॅटचा जर तुम्ही हा जर हॉल बघितला तर तुम्हाला जाणवेल की हो 860 कार्पेट हे घर आहे। कारण बघा हॉल तिकडून चौरस पद्धतीचा हॉल तुम्हाला इथपर्यंत येतो आणि नंतर ज्यावेळेला आपण हॉलमधनं ह्या खिडकीतनं बघणार आहोत त्यावेळेला अथंग असा असणारा हा डोंगर आणि हा निसर्ग तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर कायमचा दिसणार आहे। अशा पद्धतीचा खरं तर हा एक हॉलचा व्ह्यू असणार आहे। आणि जेव्हा आपण या हॉलमधनं पुढच्या साईडला जाणार आहोत त्यावेळेला इथे तुमचं किचन असेल, जे किचनही तुम्ही बघितलं तर प्रशस्त उजेडात असं पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं दिसेल असं दिसतं। ह्या साईडला प्लॅटफॉर्म, अधिक ह्या साईडला प्लॅटफॉर्म, नंतर इथे जरी आलात इथे पण तुम्ही तुमच्या किचनच्या बाल्कनीमधनं जरी बघितलं तर तुम्हाला प्रॉपरली असा हा पूर्णपणे हिलचा व्ह्यू तुम्हाला प्रॉपरली दिसतो। जंगल तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतं। आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला तुम्ही इकडे बघा, इकडे वॉशिंग मशीन ठेवलेले आहे, इथे समजा सगळे इथे स्टोरेज वगैरे पण ठेवले, ह्या साईडला पण तुम्हाला तशी जागा, गॅसची पाईपलाईन ऑलरेडी इकडं आलेली आहे। आणि अशा सुंदर चांगल्या पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आहे। इथं आता हे घर राहतं आहे, ह्या घरामध्ये आता फॅमिली राहते। ह्या लोकांनी हे घर विकल्यानंतर यांना मुलुंड साईडला जायचं आहे आणि हे तुमचं असं मस्तपैकी बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला इथं मोठं प्रशस्त चांगलं मिळतं। आणि जेव्हा आपण ह्या बाथरूममधनं बाहेर येणार आहोत त्यावेळेला परत नुसतं जाणवणारा नाही तर खूप मोठा असा बेडरूम तुम्हाला इकडे मिळतो, जिथे तुम्ही बघू शकता इकडे कपाट। आणि कपाटच्या जर तुम्ही ह्या बेडची साईज जरी बघितली तर बघा हा एवढा मोठा बेड आहे, 4 फूट जागा त्या साईडला, 4 फूट ह्या जागा साईडला आणि परत अधिक तुम्ही 4-5 फूट ह्या साईडला पण जागा आहे। आणि ह्याला जरी तुम्ही बघितलं तर परत तुम्हाला इथे स्टँडिंग बाल्कनी अशी प्रॉपर आहे, जिथे तुम्ही स्टोरेज म्हटलं जरी केलं किंवा जरी तुम्ही इकडे बघितलं तर ह्याचा व्ह्यू पण जर तुम्ही बघितलं तर पूर्णपणे तुम्हाला जंगलाचा व्ह्यू तुमच्या ह्या बेडरूममधनं पण पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं जाणवतो। इकडनं तुम्हाला संध्याकाळची हवा पण चांगली, ऊन पण बघा तुम्ही आता सध्या ऊन तरी थोडं दिसतं याच्यामध्ये। तर अशा पद्धतीचं खरं तर हे हा बेडरूम याचा असणार आहे। आणि परत आपण आता जे शेवटचं तुमचं बेडरूम आहे तेही जर तुम्ही बघितलं तर खूप चांगलं, मस्त आणि प्रशस्त आहे। हे जी फॅमिली आहे ही पण फॅमिली खूप हॅपी, खूप चांगल्या पद्धतीने राहणारे मंडळी आहेत, म्हणजे चांगले ओनरचा स्वभाव वगैरे पण सगळा चांगला आहे। आणि ज्यावेळेला आपण ह्या बेडरूममध्ये येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता इथे पण परत प्रशस्त असं मोठं तुम्हाला प्रॉपर असणारं एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट इकडे मिळतं। आणि इमिडिएटली ह्या साईडला जरी आलो आपण तर इथे पण एक चांगलं मस्त आणि असं मोठं कपाट तुम्हाला मिळतं। आणि बेडरूमची साईज पण जर तुम्ही बघितली तर बघा आतमध्ये आता ह्या लोकांनी बेड असा लावलेला आहे, पण बेडरूम तसा लावून पण अजून एक बेड येईल एवढी मोठी जागा इकडे आहे। क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत इकडे एक खिडकी त्यांनी ऑलरेडी ठेवलेली आहे। ह्या खिडकीतनं जरी आपण बघायचं डोकं बाहेर काढून जरी बघितलं तर तुम्हाला इकडे पण जंगलच दिसेल। पण एवढा मोठा हा टेबल आहे, इथं पण एवढी मोठी जागा आहे। त्याच्यानंतर हा बेडच्या साईडला परत एवढी जागा। आणि त्याच्यानंतर परत जेव्हा आपण ह्या बेडरूमची ही खिडकी उघडणार त्यावेळेला तुम्हाला संध्याकाळची जी हवा आहे तुमच्या ह्या बेडरूममध्ये प्रचंड आणि जास्त प्रमाणात येईल। कारण ही स्टँडिंग बाल्कनीतनं जर तुम्ही खिडकी उघडी ठेवली तर तुम्हाला परत, आणि याच्यातनं पण जरी तुम्ही स्टँडिंग बाल्कनीतनं जर बघितलं तर तुम्हाला इथनं प्रॉपर प्राणी पक्ष्यांचा आवाज
तुमच्या घरामध्ये बघा, मला असं वाटतं जर तुम्ही बारीक ऐकलं तर व्हिडिओमध्ये पण आवाज, कोकिळ्याचा आवाज तुम्हाला येईल, कावळ्यांचा आवाज तुम्हाला येईल. अशा पद्धतीचा हा जंगल तुम्हाला परत ह्या बेडरूममधनं पण पूर्ण असं मस्तपैकी, ज्या लोकांना खरं तर अशा रिलॅक्सच्या गोष्टींची गरज आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हे घर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं असू शकतं. आणि घराची साईज खरोखर मोठी आणि चांगल्या पद्धतीची आहे. आणि ह्या फ्लॅटवरती तुम्ही जरी समजा विचार केला की बाबा आपल्याला लोन घ्यायचं आहे, तर तुम्ही ह्या फ्लॅटमध्ये कोणत्याही बँकांकडनं जरी लोन घेतला तरी ते 100% मिळू शकतं. कारण याच्यामध्ये OC CC सोसायटी झालेली आहे, सगळ्या गोष्टी इत्तंभत सुखसुविधा आहेत. बिल्डिंगचा जरी एज वाईज आपण केला तर साधारणतः 10 वर्ष जुनी ही बिल्डिंग असेल. आणि हे ओनर जे आहेत, हे ओनरनी आपल्याला सांगताना सांगितले की बाबा 1,40,00,000 रुपये याची किंमत त्यांनी कोट केलेली आहे. पण खूप मोठा स्कोप नक्कीच नाही आहे की खूप मोठं निगोशिएशन पार्ट होईल. थोडासा निगोशिएशनचा पार्ट त्यांनी ठेवलेला आहे, पण आवातावर म्हणजे खूप मोठं निगोशिएशन होणार नाही, थोडं निगोशिएशन हे करू शकतात. 2 पार्किंग तुम्हाला ह्या फ्लॅटसोबत मिळतील. एकच्या ऐवजी 2 पार्किंग असतील, खाली आणि वरती हायड्रॉलिक पार्किंग असणार आहे. जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर आम्ही नक्की हा फ्लॅट दाखवून देऊ तुम्हाला. असेच नवीन आम्ही व्हिडिओ चांगल्या पद्धतीचे तुमच्यासोबत घेऊन येत आहोत. चांगले ओनरही तुमच्या पुढे आम्ही घेऊन येतो, जेणेकरून आम्ही त्यांच्याशी गाठीभेटी केलेल्या असतात, त्यांच्याशी चर्चा केलेली असतात. त्याच्यामुळे त्या फ्लॅट संदर्भातल्या सगळ्या माहिती आपण विचारून त्याच्यानंतर आपण सगळ्या गोष्टींची माहिती घेऊनच फ्लॅट आपण नक्की टाकायचा प्रयत्न करतोय. आता आमच्या व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात ते नक्की सांगा. आणि जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर नक्की आम्हाला फोन करा, आम्ही हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवू शकतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.